नमस्कार, मी विशाल पाटील। या आठवड्याच्या अगदी सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी मुंब्रा दिवा स्थानकात दरम्यान भीषण दुर्घटना घडली होती। दोन ट्रेन एकमेकांना क्रॉस करत असताना दरवाजामध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या आणि त्यामुळे प्रवासी लोकलमधून खाली पडले। यात काही जणांना आपला जीवही गमवावा लागला। ही घटना ताजी असतानाच आता अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। लंडनला निघालेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान टेक ऑफ करताच काही अंतरावरती जाऊन कोसळलं। यात बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला। यात लहानग्यांपासून सर्व वयोगटाच्या लोकांचा समावेश आहे। या घटनेमुळे सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जाते। या घटनेमुळे आता अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत, जसं की विमानाच्या उड्डाणाआधी त्याची टेस्टिंग करण्यात आली नव्हती का? आणि जर टेस्टिंग केलं असेल आणि त्यात कोणताही तांत्रिक बिघाड आढळला नसेल तर हा अपघात झालाच कसा? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत। म्हणजे एकीकडे पाहिलं तर पैसे वाचवण्यासाठी केलेला लोकल प्रवासही सध्या सुरक्षित दिसत नाही, तर दुसरीकडे महागडं तिकीट घेऊन आपण ज्या विमानाने प्रवास करतो त्या विमान प्रवासाचीही काहीच शाश्वती राहिलेली नाही। खरं तर आजच्या जगातील सर्वात जलद दळणवळणाचं साधन कोणतं असेल तर ते म्हणजे विमान प्रवास। कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी जाता यावं यासाठी लोक विमानाला प्राधान्य देतात। मात्र जर अशाच दुर्घटना घडत राहिल्या तर लोकांनी प्रवास करावा तरी कशाने? कारण विमान प्रशासनाच्या कारभारावरती डोळे बंद करून लोक नेहमी विश्वास ठेवतात। विमान प्रशासनाने उड्डाणाआधी योग्य ती तपासणी केली असेल हा विचार मनात ठेवून लोक बिनधास्तपणे हवाई प्रवासाचा निर्णय घेतात। पण गेल्या काही वर्षात झालेल्या विमान दुर्घटनांपासूनही काही धडा घेतला नसेल तर या घटनेनंतर तरी विमान प्रशासनाने जागं होण्याची गरज आहे। अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर काही मिनिटातच कोसळलं। विमानामध्ये 242 प्रवासी होते। यातील जवळपास सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। एयर इंडिया की जो लंदन जाने वाली फ्लाइट थी वो टेक ऑफ के बाद यहाँ पे क्रैश हो गई है। 223 जितने पैसेंजर थे। यहाँ पे जिस बिल्डिंग के ऊपर गिरी है वो डॉक्टर्स का हॉस्टल है। गुजरातच्या अहमदाबादमधून एअर इंडियाचं विमान AI-171 लंडनला निघालेलं होतं। फ्लाईटमधील स्टाफनं प्रवाशांना सर्व सूचना केल्यानंतर दुपारी 1:38 विमानानं उड्डाण घेतलं आणि यावेळी विमानामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते। ज्यावेळी हे विमान टेक ऑफ करत होतं त्यावेळी प्रवाशांना वाटलंही नसेल की त्यांचा हा शेवटचा प्रवास असेल, कारण विमानानं टेक ऑफ करताच अवघ्या 10 मिनिटांमध्ये विमान कोसळून ही दुर्घटना घडली। यात शेकडो जणांना आपला जीव गमवावा लागलाय। या विमानामधून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही आपल्या कुटुंबियांसोबत प्रवास करत होते। त्यांचाही या अपघातामध्ये मृत्यू झालाय। केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी स्वतः ही माहिती दिली। तर अपघातादरम्यान जे कोणी जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। अपघाताआधी पायलटनं मेडे कॉल दिलेला होता, मात्र इतक्या कमी वेळामध्ये ही दुर्घटना घडली की कुणीही काहीच करू शकलं नाही। दरम्यान हा अपघात कसा झाला हे आम्ही तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न करतोय, जे आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर या घडीला पाहताय। तुम्ही आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता। विमानानं टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ते अक्षरशः कोसळलं आणि या अपघाताची भीषणताही तुम्ही या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता, कारण रहिवाशी परिसरामध्ये
हे विमान कोसळलं आणि आगडोंब उसळला. विमान अपघात झाल्याची ही काही पहिली वेळ नाहीये. या आधी देखील बऱ्याचदा भीषण विमान दुर्घटना घडल्या आहेत. तांत्रिक बिघाड असो, वातावरणीय कारण असो की पायलटचं नियंत्रण सुटून घडलेले अपघात असो, यात प्रवाशांना नाहक आपला जीव गमवावा लागलाय. आणि त्यामुळे आतापर्यंत केव्हा केव्हा भीषण विमान अपघात झाले होते आणि त्यामागची नेमकी कारणं काय होती याचा आपण आता या घडीला आढावा घेणार आहोत. तर विमान दुर्घटनांचा इतिहास जाणून घेत असताना 1 जानेवारी 1978 साली अरबी समुद्रामध्ये झालेला एअर इंडियाचं विमान 855चा अपघात. टेक ऑफ नंतर लगेच अरबी समुद्रात विमान दुर्घटना घडलेली होती. मृतांचा आकडा त्यावेळी होता 213. कारण काय होतं या अपघाताचं? तर पायलटची चुकी होती. उपकरणांच्या बिघाडामुळे अपघात झाल्याची माहिती समोर आलेली होती. त्यानंतरचा पुढचा अपघात घडला होता तो म्हणजे गुजरात अहमदाबाद याच ठिकाणी 19 ऑक्टोबर 1988 साली इंडियन एअरलाइन्सचं विमान IC-113 याचा अपघात घडला होता. टेक ऑफ दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल विमानतळापासून 2 किलोमीटरवरती हे विमान कोसळलं होतं. यावेळी मृतांचा आकडा होता 133. त्यानंतर हरियाणा चरखी दादरी या ठिकाणी 12 नोव्हेंबर 1996 साली घडलेली दुर्घटना. चरखी दादरी दुर्घटना म्हणून ही दुर्घटना ओळखली जाते. सौदी अरेबिया आणि कझाकिस्तान एअरलाइन्सच्या 2 विमानांची हवेतच त्यावेळेला टक्कर झालेली होती आणि मृतांचा आकडा होता 349 इतका. त्यानंतर बिहार पाटणा या ठिकाणी 17 जुलै 2000ला अलायन्स एअर विमान 7412 याची दुर्घटना घडलेली होती. अलायन्स एअरचं विमान हे CD-7412 लँडिंग वेळी पटना विमानतळावरती ते दुर्घटनाग्रस्त झालेलं होतं. मृतांचा आकडा होता 60. त्यामागचं मुख्य कारण होतं पायलटचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलेला होता. त्यानंतर कर्नाटक बेंगळुरू या ठिकाणी झालेला अपघात 22 मे 2010 हा दिवस होता. बेंगळुरू विमान अपघात म्हणून ही घटना ओळखली जाते कारण एअर इंडिया एक्सप्रेसचं IX-812 विमान लँडिंग वेळी रनवेवरून घसरून थेट दरीत कोसळलेलं होतं. मृतांचा आकडा होता 158. कारण होतं जोरदार पाऊस आणि रनवेची त्यावेळची असलेली परिस्थिती. मग 7 ऑगस्ट 2020ला कोझिकोड विमान दुर्घटना घडली. स्थळ होतं केरळमधलं कोझिकोड. एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान IX-1344 लँडिंग वेळी रनवेवरून थेट घसरलं आणि मृतांचा आकडा होता 18. यामध्ये 2 पायलट्सचाही समावेश होता. त्यानंतर निश्चितच प्रश्न होता की कारण काय? तर अतिमुसळधार पाऊस हे त्यावेळेचं कारण होतं. विमान दुर्घटनांचा इतिहास आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो. एकंदरीतच या सगळ्या घटना घडल्या, दुर्घटना घडल्या. पाहिलं दशकं बदलतायत. जग आधुनिकीकरणाच्या दिशेनं वेगानं वाटचाल करताना दिसतंय. मात्र असं असूनही अजूनही आपण रस्ते, रेल्वे तसंच हवाई मार्गांवरती होणारे अपघात रोखण्यात अपयशी ठरतोय. त्यामुळे हे अपघात कसे रोखता येतील आणि कशा प्रकारे सुधारणा करता येईल याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गुजरातमधील ज्येष्ठ पत्रकार किशोर अंजारिया, माजी एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर आणि एव्हिएशन तज्ञ कॅप्टन अमोल यादव देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर्वांचं मी यावेळेला स्वागत करतो. मात्र गुजरातमधील ज्येष्ठ पत्रकार किशोर अंजारिया यांच्यापासून सुरुवात करू. किशोर जी, आज की दुर्घटना ने पूरा देश दहल चुका है. गुजरात की इस दुर्घटना के कुछ महत्वपूर्ण पहलू आप बता पाएंगे? किस वजह से दुर्घटना घटी, दुर्घटना में हुआ नुकसान और उसमें से भी एक का बच जाना बहुत बड़ी बात है ये. किशोर जी. सर, ये आपने पहले तो हम ये सब जो जिसका अवसान हुआ है उसको आपके चैनल के माध्यम से हम श्रद्धांजलि देते हैं जी हाँ. और आगे बात बताते हैं कि भाई आपने बोला कि ये टेक्निकल बाबत है या क्या दूसरा कोई कारण है, उस पर हम आएंगे. इसके पहले हम बता दें कि जब ये प्लेन क्रैश हुआ, मैं इसलिए बता रहा हूँ, तब ये जो एरिया है पूरा जो मेडिकल गवर्नमेंट के कॉलेजेस है, हॉस्टल्स है, वही एरिया में ये प्लेन क्रैश हुआ है. तब सबसे पहले विजय मेडिकल कॉलेज के कुछ स्टूडेंट ने ये धुमाड़ा प्लेन क्रैश होने देखा और वो अपनी कार लेकर, सब स्कूटर कार लेकर कितने कोई स्टूडेंट वहाँ चले गए और अपनी कार में से लेकर आए. तब तक प्रशासन को भी पता नहीं था कि भाई क्या हुआ है, कैसे प्लेन क्रैश हुआ. सबसे पहले एक शुभम नाम का लड़का जो MBBS फाइनल में है, वो उसके दोस्त वहाँ चले गए.
कमनसीबे वही जो विजय मेडिकल कॉलेज की हॉस्टल में जो लड़के कैंटीन में बैठे थे, उसमें 3 एमबीबीएस या सुपर स्पेशलिस्ट का दुखद अवसान भी हो गया। और ये पूरा एरिया जिसको हम सिटी कहते हैं, वहाँ पूरी गवर्नमेंट की आती है। जी अब जी दूसरी बात ये है कि जैसे आपने बताया कि टेक्निकल कारण है या नहीं है, तो मैं ऐसा सोचता हूँ कि अभी आप तो सब जानते हैं कि बोइंग कंपनी अमेरिकन कंपनी है, और आप सब भारत में तो भ्रष्टाचार ओपन बात है। तो ये जो प्लेन की खरीदी में होते हैं, उसका मानो किलोमीटर पूरा हो गया हो, फिर भी उसका मेंटेनेंस नहीं करना, ये सब बात भ्रष्टाचार की वजह से जी हाँ। चलती रहती है। जब ये हादसा होता है तब हंगामा होता है। इसके पहले भी आपने बताया 113 जब अहमदाबाद बॉम्बे से सुबह 6 बजे जी चली किशोर थी, जी। उसमें से एकमात्र गुजरात विद्यापीठ के वाइस चांसलर विनोद त्रिपाठी करके बच गए थे। जी जी वो भी अभी थोड़ा बरस पहले उसका अवसान हो गया। तो दो बात है कि अमेरिकन कंपनी, अभी हम अमेरिका को आप सब देख रहे हैं कि अमेरिका का हमारा पर कितना प्रेशर है, तो उसका बोइंग विमान और सब चीजें खरीदने का हमारे पर है। ये जैसे कि रशिया का मिग विमान लश्कर का कितने टूट गए, लेकिन वो क्या होता है कि सब छोटे छोटे पायलट मिलिट्री वाले होते हैं, तो इतना पब्लिकली हंगामा नहीं होता। मिग जी विमान भी इतना टूट जाता है। तो इसमें पॉलिटिकल और भ्रष्टाचार दोनों का ये जी किशोर जी, आज की दुर्घटना में ये कॉम्बिनेशन दो होता है। चीजें बाकी आप अहम है जिसको यहाँ पर आप बताना चाहते हो या बताने की कोशिश करना चाहते हैं, और भी हमारे गेस्ट हैं, उनकी तरफ बढ़ने से पहले हम्म, या वेळेची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे अपघातग्रस्त विमानामध्ये नागपूरची यशा कामदार आणि यशा कामदारचं लग्न अहमदाबादमधल्या मोढा कुटुंबात झाल्याची माहिती समोर येते। विमानाच्या यादीमध्ये 74 क्रमांकावरती यशा कामदार यांचं नाव त्या ठिकाणी होतं। म्हणजे जरी दुर्घटना ही गुजरातमध्ये घडलेली असली तरी या संदर्भातल्या काही केस स्टडीज आता हळूहळू करत आपल्या सगळ्यांच्या समोर येताना दिसतील। यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अपघातग्रस्त विमानामध्ये नागपूरच्या असलेल्या यशा कामदारही होत्या। यशा कामदारांचं लग्न झालं त्या अहमदाबादमधील मोढा कुटुंबात हे लग्न करून त्या ठिकाणी गेलेले होते। विमानाच्या यादीमध्ये 74 क्रमांकावरती यशा कामदार यांचं देखील नाव येतं। ईशाचे सासरे आजारी असल्यामुळे त्यांना कॅन्सर डिटेक्ट असल्यामुळे ते लंडनवरून ते अहमदाबादला आले आणि तिथे त्यांची ती ट्रीटमेंट सुरू होती। ट्रीटमेंट सुरू असताना त्यांचं निधन झालं आणि निधन झालं असल्यामुळे इतके वर्ष ते लंडनला होते, पण तिथे लंडनचे ते त्यांचे जे मित्र ज्यांच्याशी त्यांची मैत्री झाली होती, त्या लोकांनी एक शोकसभेचे आयोजन तिथे लंडनला केलं होतं। त्या शोकसभेसाठी म्हणूनच ईशा आणि तिची सासू आणि तिचा छोटा मुलगा हे लंडनसाठी रवाना झाले होते। ईशाचे मिस्टर सुद्धा जाणार होते, पण ती काही कारणास्तव थांबले। ते 2 ते 3 दिवसानंतर लंडनला रवाना होणार होते। एक एक घटना कशा प्रकारे घडल्या, कसं दुर्दैवी त्यामध्ये मृत्यू झाले हेही आपण पाहतोय। तर दुसरीकडे एका व्यक्तीने आपले प्राण यातून बचावल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि ती व्यक्ती जी आहे ती देखील माध्यमांसमोर आलेली आहे। सध्या या शॉकमधून ते बाहेर येण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतील। त्यानंतर माजी एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर आणि एव्हिएशन तज्ञ कॅप्टन अमोल यादव यावेळेला आपल्यासोबत आहे। अमोलजी, थोडं टेक्निकल गोष्टींकडे मला आपलं लक्ष वेधण्याची इच्छा होतीये। इंडिया बोईंग 787 ड्रीम लाइनर विमानं जी आहे ती सर्वात सुरक्षित म्हणून ओळखली जातात, मात्र सर्वात सुरक्षित असलेल्या विमानाचाच प्रवास आज सगळ्यात असुरक्षित का झालेला असावा? 11 वर्ष जुनं एअरक्राफ्ट असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे किशोर अंजारिया यांनी देखील एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपलं ऑब्झर्वेशन काय आहे या संपूर्ण दुर्घटनेच्या बाबतीत, अमोलजी? नमस्कार। नमस्कार। अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे। हम्म। बोईंग 787 जातीचं हे जे विमान आहे हां हे अतिशय ऍडव्हान्स आणि सुरक्षित विमान आहे। 2014 पासून एअर इंडिया सुद्धा ह्या विमानाला अव्याहतपणे यूज करते आणि आज जाऊन त्या विमानाचा ऍक्सिडेंट झालेला आहे। ज्या प्रकारे विमानाचा ऍक्सिडेंटचा व्हिडिओ मी बघतोय त्याच्यात मला असं दिसून येत आहे की वैमानिक शेवटपर्यंत त्या विमानाला फ्लाईंग करण्याचा प्रयत्न करत होते। म्हणजे विमानाचे लँडिंग गिअर सुद्धा खाली होते आणि विमानाचं नाक पिचअप करण्याचा प्रयत्न करत होते। 2 वेळा त्यांनी नाक विमानाचं वर करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामुळे विमानाचा व्हर्टिकल स्पीड आणि फॉरवर्ड स्पीड या दोन्ही गोष्टी कमी होतील आणि याच्यामुळे इम्पॅक्ट थोडा कमी होईल अशा पद्धतीची फ्लाईंग ते करण्याचा प्रयत्न करत होते, हे व्हिडिओवरून मला दिसतंय।
परंतु विमानाची दोन्ही इंजिन्स काम करत नसल्यामुळे ते विमान खाली गेलेलं आहे आणि दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे असं माझं म्हणणं आहे. निश्चितच ज्या प्रकारे काही तांत्रिक घटना आणि बाबी तुम्ही या संदर्भातला सांगण्याचा प्रयत्न केला, मी आपल्याकडे अमोलजी पुन्हा एकदा येणार आहे. मात्र आणखी एक घटना आपल्या समोर येते, ती म्हणजे अहमदाबाद विमान दुर्घटनेतल्या पायलट सुमित सबरवाल यांच्या कुटुंबियांवरती त्यांच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलाय. मुंबईमधील पवई परिसरामध्ये सुमित सबरवाल यांचे 88 वर्षांचे वडील एकटेच राहतात. टेक ऑफ करण्यापूर्वी सुमितनं त्यांच्याशी संवाद साधला होता. लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन असं त्यांनी सांगितलं होतं, पण त्याआधीच त्यांच्यावर काळानं घाला घातला. सुमित यांच्या पश्चात त्यांची बहीण आणि 2 भाचे असा परिवार आहे. काही वेळांपूर्वी आमदार दिलीप लांडे यांनी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वनही केलेलं. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि सुमित हा त्यांच्या आईवडिलांना एकटा मुलगा आहे आणि एक बहीण आहे. 1994 पासून सुमितने ही नोकरी जॉईन केलेली आहे. एवढ्या वर्षाचा अधिक अनुभव आहे. 1 तासापूर्वीच अपघात होण्याच्या पूर्वीच वडिलांशी बोलला आणि जिकडे जाणार होता तिकडे पोचल्यानंतर मी फोन करतो असं सांगितलं. मी त्यांच्या चरणावरती नतमस्तकानं हात लावला पायाला, त्यामुळे त्यांच्या दोन्ही डोळ्यातून पाणी येत होतं. ही परिस्थिती त्यांच्यावरती घडलेली आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुजरातमधील दुर्घटनेसंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार किशोर अंजारिया, माजी एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर आणि एव्हिएशन तज्ज्ञ कॅप्टन अमोल यादव देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सूर्यकांत चाफेकर सर, मला पुढचा प्रश्न खरं तर आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे की 1:30 टेक ऑफ होतं काय? समुद्रसपाटीपासून 625 फुटांवरती विमान असताना 35,000वरती असतं तर पायलटला काहीतरी वेळ मिळतो, मात्र आज पायलटला कुठल्याही प्रकारचा वेळ मिळालेला नाही आहे आणि केवळ 1 मिनिटांच्या आत नको ते घडलं. कसं ॲनालिसिस करता आपण या घटनेचं? तुम्ही अगदी बरोबर बोललात. पायलटला अजिबात वेळ मिळालेला नाही. याचं प्रमुख कारण मी तुम्हाला सांगतो की एव्हिएशन मध्ये कुठलंही विमान असो, विमान जेव्हा जमीन सोडून उड्डाण भरतं तर विमान जमीन सोडल्यावर आणि हवेत एका विशिष्ट हाईटवर पोहोचेस्तोवर त्याला एक वेग मर्यादा दिलेली असते. बरोबर. आणि तो वेग त्याच्याजवळ असला तरच विमान हवेत उड्डाण करू शकतं आणि कंटिन्यू करू शकतं. या विमानाचे जे व्हिडिओ आता सध्या दिसत आहेत त्याच्यावरनं एकच अंदाज लावण्यात येऊ शकतो की विमानाला जे पॉवर लागते किंवा थ्रस्ट लागते हवेत राहण्यासाठी ती त्याला कमी पडलेली आहे आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. मग हे असे का झाले हे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा टेक्निकल फॉल्ट असू शकतो आणि तो इंजिनच्या रिलेटेड असू शकतो. हा अंदाज आपल्याला बांधता येईल. परंतु यातही 2 कारणे असू शकतात. आजकाल विमानतळाच्या आजूबाजूला पक्ष्यांचा बराच संचार होत आहे. एव्हिएशन मिनिस्ट्री सतत सगळ्यांना सांगत असते की विमानतळाच्या आजूबाजूला घाण कचरा वगैरे इत्यादी गोष्टी टाकू नये आणि त्यामुळे पक्षी येतात आणि पक्षी इंजिनला किती नुकसान करू शकतात हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की छोटा पक्षी सुद्धा जर विमानात गेला, विमानाच्या इंजिन मध्ये त्याचा शिरकाव झाला तर कायनेटिक एनर्जी त्याची इतकी जास्त असते की त्याच्या तो इम्पॅक्टनी एवढं मोठं इंजिन सुद्धा नुकसान पोहोचू शकतं. आणि या अपघातात पक्षाच्यामुळे इंजिन मध्ये पक्षी गेल्यामुळे सुद्धा ही दुर्घटना असू शकते असा अंदाज बांधता येतो. एकंदर काय तर ही जी फेज असते विमान उड्डाणाची, जेव्हा विमान जमिनीवरून झेपावतं आणि हवेत जातं आणि एका पर्टिक्युलर हाईटला पोहोचतं, ही अतिशय क्रिटिकल अशी जागा असते. त्यात पायलट अतिशय अलर्ट असतात आणि त्यावेळी जर असं काही इंजिन बिघाड झाला, टेक्निकल काही झालं तर त्याच्यात काय ऍक्शन घ्यायच्या त्यांच्यात ठरलेलं असतं. परंतु या अपघातात असं स्पष्ट दिसत आहे की जसं तुम्ही म्हणालात की त्याला पायलटला अजिबात वेळ मिळाला नाही. बरोबर आहे. आणि विमान उड्डाण झाल्यानंतर ही घटना झाली आहे. जवळजवळ 600 फुटावर तो पोहोचलाय. अंडर कॅरेज त्याचे अजून खालीच आहे. नॉर्मली याच्या नंतर ती प्रोसेस सुरू होते
आणि अंडर कॅरेज वर केल्या जातात, म्हणजे ड्रॅग कमी होतं आणि पुढे ते विमान वरवर उड्डाण करतं. त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना झाली असं माझं मत आहे. परंतु ऍक्सिडेंट मध्ये अनेक गोष्टींचं आपल्याला मोजमाप करावं लागतं. त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहेच. ती म्हणजे तुम्ही सांगितलं हवामानामुळे, पण ते हवामान यावेळी अगदी चांगलं असल्यामुळे ती शक्यता नाकारता येईल. त्यात टेक्निकल रिझन असू शकतात आणि तिसरं पायलट एरर. परंतु ही जी क्रिटिकल सिच्युएशन आहे त्यात पायलट एररची शक्यता बरीच कमी आहे असं मी म्हणेन. त्यामुळे टेक्निकल काही झालं किंवा मी जसं तुम्हाला पक्ष्यांचं उदाहरण दिलं ते सुद्धा कारण असू शकतं. बरोबर आहे सूर्यकांत सर. मात्र त्यावेळेला जो स्वतः वैमानिकानं दिलेला त्या ठिकाणचा मेसेज होता, तो मेसेज डिकोड होणं गरजेचं आहे. ब्लॅक बॉक्समध्ये सगळ्यात शेवटचा मेसेज काय गेलेला होता तोही आपल्या सगळ्यांसमोर येणं बाकी आहे. मात्र तत्पूर्वी आणखी एक घटना या संदर्भातली समोर येते आहे, जी आपल्यापासून अगदी काही अंतरावरती असलेल्या बदलापुरातून आहे. कारण बदलापुरातील रहिवासी असलेले दीपक पाठक यांचा या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. दीपक पाठक एअर इंडियाचे क्रू मेंबर असल्याची माहिती मिळते. दीपक पाठक हे कुटुंबियांशी संवाद साधत होते. दीपकबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नसल्याची दीपकची बहीण रितिका शेजवळ यांची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया लोकशाही मराठीवरती आपण यावेळेला पाहणार आहोत. तर मॉर्निंगला गुड मॉर्निंग केलं, मम्मीशी बोलला, मी निघालो म्हणून बस. बाकी माझ्याशी ताईशी कोणाशी काही बोलणं नव्हतं. अहमदाबाद ती लंडनची होती त्याची तेवढंच मला फक्त कळालं. आता काय कॉन्टॅक्ट झालाय का? नाही सध्या काय नाही. मोबाईलचा फक्त रिंग येते, बाकी त्याच्याशी कॉन्टॅक्ट नाही होते. कसं स्वतः बोलत नाही आमच्याशी काय. एकंदरीत काय परिस्थिती असेल त्या कुटुंबियांची ज्यांनी आपल्या आप्तेष्टांचे प्राण त्यामध्ये गमावलेले असू शकतात. आणि या संदर्भातच अधिक चर्चा करण्यासाठी अमोलजी पुढचा टेक्निकल मुद्दा मला आपल्याकडून समजून घ्यायचा आहे. अमोलजी, लोड फॅक्टरमध्ये लोड कॅल्क्युलेशन जर चुकलं तर अशा प्रकारच्या घटना होण्याची शक्यता असते. हा लोड फॅक्टर नेमका काय आहे, लोड कॅल्क्युलेशन कशा प्रकारे केलं जातं? कारण अगदी विमानानं उड्डाण केलं, काही क्षणामध्ये ही दुर्घटना घडते काय आणि सर्व प्रवाशांना आपला जीव गमवावा लागतो काय? लोड फॅक्टर नेमका काय अमोलजी? वैमानिक जेव्हा फ्लाईट एक्सेप्ट करतात तेव्हा पहिल्यांदा ते डिस्पॅच ऑफिसमध्ये जातात आणि डिस्पॅच ऑफिसमध्ये त्यांना त्या फ्लाईटच्या संदर्भातली सगळी माहिती मिळते. म्हणजे कुठल्या विमानतळावरून टेक ऑफ घ्यायचं आहे, त्या विमानतळाचं एलिव्हेशन काय आहे, म्हणजे समुद्र सपाटीपासून किती उंची आहे, त्या रनवेची लेंथ किती आहे, आपण कुठल्या प्रकारचं विमान उडवतो, त्या विमानाची मॅक्झिमम पेलोड कॅपॅसिटी काय आहे, किती फ्यूल घेऊ जाऊ शकतो, या प्रत्येक गोष्टीची माहिती वैमानिकाला असते. आणि हे कॅल्क्युलेशन ग्राउंड वरती डिस्पॅच ऑफिसमध्ये डिस्पॅचरने केलेलं असतं. त्या फ्लाईट प्लॅन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्स वैमानिकाला दिल्या जातात. फ्लाईट प्लॅन हातात आल्याच्या नंतर वैमानिक स्वतः ते लोड किती आहे, कॅपॅसिटी किती आहे, ह्या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन करतात. त्याच्यानंतर ते को पायलट बरोबर सुद्धा ह्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन दोघांनी एकत्र केलं जातं. विमानात गेल्याच्या नंतर हेच सगळे जे नंबर्स असतात ते विमानामध्ये टाकले जातात, विमानाच्या कम्प्युटरमध्ये. आणि तिथे सुद्धा दोन्ही पायलट स्वतःचं कॅल्क्युलेशन करतात आणि त्याच्यानंतर ते दोघे क्रॉस चेक करतात. इतक्या वेळा हे लोड फॅक्टर, जे विमानात किती लोड असलं पाहिजे, किती फ्यूल असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी किती रनवे लेंथ असणार, किती रनवे लेंथ रिक्वायर्ड आहे, त्या दिवशी टेम्परेचर काय आहे, प्रेशर काय आहे, ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन एकमेकांबरोबर शेअर केली जाते. स्वतःचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि ते क्रॉस चेक केलं जातं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये चूक होण्याची शक्यता मला जरा सुद्धा वाटत नाही. परंतु ज्या प्रकारे विमान वर गेले आणि परत खाली आलेलं आहे, जसं एअर मार्शल सूर्यकांत सरांनी सांगितलेलं आहे, मला माझी सुद्धा खात्री आहे की त्या विमान दोन्ही इंजिन्स त्याची थ्रस्ट प्रोड्यूस करत नव्हते. बहुतेक इंजिन्स वर फेल्ड अँड दॅट इज हाऊ द एअरप्लेन वॉज गोइंग डाऊन. बरं अमोलजी, मात्र ज्यावेळेला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की उड्डाण होतं काय आणि त्यानंतर दुर्घटना होते, एकंदरीतच विमानाची पोझिशन जर आपण पाहिली, त्यानं टेक ऑफसाठी ज्या प्रकारे प्रयत्न केलेले होते आणि दोन मशीन्सचं जसं तुम्ही फॅक्टर सांगितलं, फ्युएलसुद्धा फार मोठ्या प्रमाणात होतं, किती जोरात हा स्फोट झालेला आहे तेही आपण पाहिलं. प्रथम दर्शनी तुमचा अंदाज काय सांगतो? प्रथम दर्शनी माझा अंदाज असा आहे की 787 प्रकारचं विमान अहमदाबादवरून गॅटविकला जातं तर
त्या विमानामध्ये जर 9 तास फ्लाइंग करण्याचं इंधन होतं, म्हणजे ते कमीत कमी 70 ते 80,000 किलो एवढं विमानात इंधन होतं. आणि तेवढं इंधन आणि फुल लोड घेऊन विमानाने टेक ऑफ घेतल्याच्या नंतर ते ज्या प्रकारे कंट्रोल पद्धतीने विमान खाली गेलेलं आहे, याचा अर्थ वैमानिक त्या विमानाला शेवटपर्यंत फ्लाय करण्याचा प्रयत्न करत होते. व्हिडिओमध्ये दिसलंय की 2 वेळा त्यांनी पिचअप केलेलं आहे, म्हणजे विमानाचं नाक वर करण्याचा प्रयत्न केलाय, ज्याच्यामुळे व्हर्टिकल स्पीड आणि विमानाचं फॉरवर्ड स्पीड या दोन्ही गोष्टी कमी होतील आणि इम्पॅक्ट कमी होईल. ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी प्रयत्न केलेला आहे, परंतु विमान खाली गेलेलं आहे. मला त्याची खात्री आहे की ह्या विमानाची दोन्ही इंजिन्स थ्रस्ट प्रोड्यूस करत नव्हते, इंजिन्स वेर फेल. आणि जेव्हा दोन्ही इंजिन्स फेल होतात तेव्हा एअर मार्शल सूर्यकांत सरांनी सांगितल्याप्रमाणे एकतर बर्ड स्ट्राईक असू शकते किंवा त्याचं दुसरं मुख्य कारण असतं ते म्हणजे फ्यूल सप्लाय इंजिन्सला होत नाही किंवा तो डिस्टर्ब होतो आणि त्यावेळेसच दोन्ही इंजिन्स फेल होतात. अदरवाईज विमानाची दोन्ही इंजिन्स एका वेळेस फेल होण्याची शक्यता फारच फारच कमी असते. बरोबर आहे. हे झालं आपलं ऑब्झर्वेशन आणि प्राथमिक अंदाज. या संदर्भातला तपास तर पुढच्या काळामध्ये होत रहेल. किशोर जी, मैं आपसे सवाल पूछना चाहता हूँ. जहाँ पर यह दुर्घटना घटी है वहाँ पर बीजे मेडिकल कॉलेज था, उस कॉलेज के कुछ छात्र वहाँ पर थे, उन्हें भी बहुत बड़ी मात्रा में नुकसान वहाँ पर पहुँचा है. इतना ज़्यादा फ्यूल लेकर जब कोई विमान वहाँ से जा रहा है तो इस दुर्घटना की वजह से हुआ नुकसान, आपका अंदाज़ा क्या है? आपने क्या देखा? क्या आपके पास में उपलब्ध आंकड़े बताते हैं? आंकड़े तो अभी फाइनल नहीं हुए, लेकिन मैं इसमें 3-4 पार्ट में इसको बांटता हूँ. पहले तो जो प्लेन में क्रैश हो गया उसमें जो मृत्यु पाए वो यात्री थे, उसके बाद प्लेन क्रू का हम गिनती कर सकते हैं, और उसके बाद मेडिकल कॉलेज का 3 का तो कंफर्म हो गया है, लेकिन अलग अलग आंकड़े आ रहे हैं. कोई 10 बोल रहे हैं, कोई 15 बोल रहे हैं. लेकिन मेडिकल कॉलेज के MBBS और सुपर स्पेशलिस्ट के 3-4 तो उसको अवसान हो गए, मृत्यु उसका हो गया है. और जो जिस एरिया में प्लेन टूट गया वहाँ रास्ते में अभी किसको कितना लगा, अभी उसको कोई किसी का मृत्यु हुआ कि नहीं, वो तो जब हॉस्पिटल में आएगा उसका पोस्टमार्टम होएगा तब पता चलेगा. लेकिन ये 5 तरह का इसके लोग को इफेक्ट हुआ है. नॉर्मली क्या होता है कि प्लेन खाली जगह पर होता है तो सिर्फ यात्री का अवसान होता है, लेकिन इस बार ये कमनसीब ये है कि इसमें मेडिकल कॉलेज का एक छात्र हुआ. लेकिन दूसरी एक बात ये भी है सर, कड़वी वास्तविकता है कि गुजरात जो हमारा पूरे देश में मॉडल राज्य का प्रचार किया गया है भाजपा की सरकार ने. आप तो पहले भी जानते हैं कि प्रफुल्ल पटेल भी ये उड्डयन मंत्री थे. तो ये जो मॉडल राज्य की बात हम करते हैं, ये जो मैंने पहले भी बताया कि कोई भी प्लेन की खरीदी होती है, या एयरबस का हो या बोइंग का हो या लश्कर का, तो उसमें 30-40% का करप्शन चलता है. इसलिए क्या होता है कि भाई इसका किलोमीटर पूरा हो गया है, मेंटेनेंस की जरूरत है नहीं है तो भी चलाना पड़ता है. ऐसा कई डिफॉल्ट उसमें चले जाते हैं, इसलिए ऐसा हादसा हो जाता है. और गुजरात में खास करके मुझे शर्म आती है, मैं गुजरात में रहता हूँ, कहने में कि गुजरात में मॉडल राज्य का जो प्रचार किया है, लेकिन वहाँ लास्ट 7 इयर्स में कम से कम 5 से 6 मानव सर्जित भ्रष्टाचार और सरकारी तंत्र की लापरवाही से जो अकस्मात हुए हैं, उसमें 1000 से ज्यादा लोगों का मृत्यु हुआ है. मोरबी में जब झुलता पुल टूट गया तो 200 से ज्यादा नागरिकों का मृत्यु हुआ. तब उस समय मुझे बराबर याद है कि हमारा देश का बड़ा प्रधान नरेंद्र दामोदर मोदी जब मीटिंग के लिए आते थे, तब उस समय उसको अच्छा दिखाने के लिए सिविल हॉस्पिटल में कलर काम और रंग रोगन करने लगे थे. ये जब एक बाजू मैं तो ऐसा सोचता हूँ कि इस बार ऐसा ना हो कल जब मोदी आए तो. दूसरा बरोड़ा में भी जो वेकेशन में लड़के घूमने जाते थे, हरणी बोट बोला, वहाँ सैकड़ों बोट में डूब गए. कोई नीति नियम नहीं था. कमिश्नर ने परमिशन की दी थी. हाईकोर्ट ने भी टीका की कि कमिश्नर को जेल में डालो, नहीं डाला. सूरत में विदाउट परमिशन क्लास में लड़के जल गए, तो उसका भी आज तक कोई पता उसका कोई हुआ नहीं. तो ऐसे 8-10 ऐसे जो गुजरात में पूरे के पूरे भ्रष्टाचार, सरकारी तंत्र की लापरवाही और पॉलिटिकली ये जो टेंडर मंजूर करके जो काम दिया जाता है, उसकी वजह से अभी देखो गुजरात में अभी 2 महीने पहले ही
5 बरस में जो 70 करोड़ का वो ब्रिज बना था, हाँ वो 6 महीने में तोड़ने के लिए 50 करोड़ देना पड़ा, सिर्फ 6 महीने में। तो जी, पूरा जी। गुजरात में ये एक, इसलिए मैं ये इसलिए बता रहा हूँ, अब लोगों को अभी ये शंका है कि भाई ये प्लेन भी एक्चुअली रन के लिए बराबर था कि नहीं। उसकी भारत सरकार ने, बिल्कुल। एविएशन विभाग ने तपास की थी कि वैसे ही प्रेशर में आकर चला दिया, उसका टेक्निकल फिटनेस बराबर था कि नहीं, क्योंकि ये सब बात तो उसकी कमेटी बनेगी जब तक बरसों चले जाएंगे और लोग तो ऐसे ही मरते रहेंगे। जी तो किशोर जी, ये हमारे आपकी देश की आशंका कमनसीबी बिल्कुल है। जायज अभी भी है। आप कई सारे राफेल का सवाल फिर इसके बाद उमड़ते हुए नजर आ रहे हैं, उन पे वापस एक बार मैं आपसे चर्चा करूंगा। बाकी मान्यवरांबरोबर देखील बोलूयात। मात्र अपर्णा महाडिक, सुनील तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक सुनील तटकरेंची भाचे सून म्हणून ओळखल्या जातात। विमानातील एक क्रू मेंबर म्हणूनही त्यांची ओळख आहे। त्या स्वतः देखील क्रू मेंबर होत्या ज्या विमानाचा अपघात झालेला होता आणि या विमान अपघातानंतर तातडीनं तटकरे कुटुंब देखील अहमदाबादला रवाना झाल्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी। तर गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील आता महाडिक कुटुंबियांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे। सुनील तटकरेंच्या नातेवाईक अपर्णा महाडिक आहेत। आम्ही एकाच इमारतीत राहतो अशी देखील अपडेटेड माहिती आपल्यापर्यंत येते। आमच्या घराचे आणि महाडिक कुटुंबियांचे जवळचे संबंध असल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलेलं आहे आणि त्या दृष्टीनेच आता गृहराज्यमंत्री योगेश कदम हे महाडिक कुटुंबियांची भेट घेणार आहेत। महाडिक जे आहे ते सुनील तटकरे साहेबांच्या नातेवाईक आहेत। त्यांची आमची देखील वैयक्तिक ओळख आहे। झालेली घटना अर्थातच दुःखद आहे, नंतर समोर येतील, परंतु मला वाटतं भारतामध्ये गेली अनेक वर्ष विमान प्रवास हा सुरक्षितरित्या होत होता, कारण माहिती नाही, परंतु नक्कीच अत्यंत दुःखद आहे। आपल्याबरोबर माजी एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर सर आहेत। सूर्यकांत चाफेकर सर, या विमानाचं एकूण 11 वर्ष पूर्ण झाल्याचं एक अनुमान लावण्यात येत आहे आणि ज्या वेळेला 11 वर्ष त्याला पूर्ण झालेली आहे अशा प्रकारची विमानंही टेक ऑफ करण्यासाठी योग्य असतात का, हा पहिला प्रश्न। आणि ज्यावेळेला टेक ऑफ केलं जातं त्यापूर्वी कुठल्या प्रकारच्या चाचपण्या केल्या जातात जेणेकरून यातून जाणारे प्रवासी असतील, क्रू मेंबर असतील, ते सगळे सुरक्षित आहे का याचा अंदाजही लावला जातो। किती आयुष्मान आपण साधारणपणे याचं असायला हवं? 11 वर्ष एका विमानाचे म्हणजे काहीच नाही असं म्हणता येईल। बरं, विमानाचं हे लाईफ बरंच मोठं असतं, जवळजवळ 30 वर्षापर्यंत असू शकतं। बरं, आणि ते याच्या कारणे असतं, कारण त्याचे इंजिन, त्याचे एअरफ्रेम आणि त्याचे इतर जे इलेक्ट्रॉनिक्स असतात यांचं प्रत्येक काही वर्षानंतर ओव्हरऑल होत असतं। त्यामुळे जवळजवळ ते नवीन बनतं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही। त्यामुळे 11 वर्षाचं जुनं विमान हे अपघाताला कारण होऊ शकतं असं म्हणणं बिलकुल चुकीचं ठरेल असं मी म्हणेन। मी सुद्धा एक ट्रान्सपोर्ट पायलट असल्यामुळे तुम्हाला हे अतिशय स्पष्टपणे सांगू शकतो की आमच्या वायुदलाची विमानं जवळजवळ आम्ही 35-40 वर्ष सुद्धा चालवलेली आहे ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, आणि ते कारण अपघाताचं आहे असं म्हणता येणार नाही, कारण विमानाचं एकंदरीत आयुष्यच 25 ते 30 वर्ष अगदी सहज असतं। आणि बोईंग कंपनी ज्याचे बरीच विमानं जगभर उडतात, त्यामुळे त्याचा म्हणजे विमानाच्या 11 वर्षाचा आणि याचं जोडण्याचा काही अर्थ आहे असं मला वाटत नाही। बरोबर आहे सर। हे दुसरा तुमचा प्रश्न होता की विमान उड्डाणासाठी तयार आहे हे सर्टिफाय करण्यासाठी काय काय होतं। त्यात प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे लोक असतात। जसं मी सांगितलं, एअरफ्रेमचे वेगळे, इंजिनचे वेगळे, इलेक्ट्रॉनिक्सचे वेगळे, आणि अशा प्रकारचे प्रत्येक वेगवेगळ्या तंत्रांनी आपले काम करून विविध टेक्निशियन सर्टिफाय करतात की हे विमान उड्डाणासाठी नीट आहे। जर त्यांना एक छोटी सुद्धा शंका आली की त्याचं एअर कंडिशनिंग सिस्टम चालत नाही आहे किंवा इंजिनात काही नाही आहे, ताबडतोब ते विमान ते ग्राउंड करतात। बरं, आणि यात बिझनेस खूप आड येत असेल असं मला अजिबात वाटत नाही, कारण जे प्रवासी आहेत त्यांची सेफ्टी ही सर्वात पहिले पॅरामाउंट समजल्या जाते। अच्छा, आणि ते कुठल्याही एव्हिएशन फील्डमध्ये असंच होतं, परंतु याचं नावच ऍक्सिडेंट आहे।
त्यामुळे मेकॅनिकल गोष्टीत काय झालं, काय होणार हे आपण काही प्रमाणातच प्रेडिक्ट करू शकतो. पण ते होऊ नये म्हणून अतिशय जास्त काळजी घेण्यात येते. म्हणजे जवळजवळ ताक फुंकून पिल्यासारखं ती गोष्ट असते आणि त्यातल्या सर्वात बारकावे सुद्धा पाहण्यात येतात. आणि जर कुठल्याही तंत्रज्ञानाला तांत्रिकला वाटलं की हे विमान ठीक नाही तर तो ते सर्टिफाय करत नाही. त्यामुळे विमानोड्डाणाच्या आधी विमान अगदी विमानोड्डाणासाठी जय्यत तयार असतं असं मी ठामपणे म्हणू शकतो. ते वायुदलाचं विमान असो किंवा कमर्शियल विमान असो, त्यात हलगर्जीपणा बिलकुल सहन केल्या जात नाही. कारण DGCA म्हणून आपलं एक सरकारी सुद्धा नियंत्रण या सगळ्या एअरलाईन्सवर असतं. त्यामुळे त्यांचे सर्टिफिकेशन वर्षानुवर्ष चेक केलं जातं. बरोबर आहे. त्यामुळे अतिशय फुलप्रूफ सिस्टम आहे अशी मी म्हणू शकतो. परंतु शेवटी आपण याच्यातच येऊ की एक मेकॅनिकल गोष्ट आहे. तुमची साधी कार असते ती तुम्ही घरून निघता ती चांगली असते पण रस्त्यात बंद पडू शकते. बरोबर आहे. पण असं होऊ नये म्हणून अनेक चेक्स अँड प्रोसिजर्स असतात आणि विविध टेक्निशियन विविध गोष्टीसाठी नेमण्यात येतात. जसं मी सांगितलं इंजिनचं सगळं इंजिनचा टेक्निशियन पाहतो, एअरफ्रेमचं सगळं एअरफ्रेमचा पाहतो, प्रेशरायझेशन वाला पाहतो, इलेक्ट्रॉनिक आणि नॅव्हिगेशनल इक्विपमेंट दुसरा पाहतो. असे विविध तैनात जे निष्णात आणि तैनात लोक असतात तेच ही कामं करतात. त्यामुळे ही जी शक्यता तुम्ही सांगितली की आहे का ती नसावी असं मला वाटतं. बरोबर आहे सूर्यकांत सर, आपण ॲज अन एक्सपर्ट ह्या सगळ्या घडामोडी ज्या घडत आहेत किंवा त्यामध्ये असलेले काही टेक्निकल एरर्स आहेत ते विश्लेषण करून सांगण्याचा प्रयत्न करताय. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे विमान अपघातामध्ये पंढरपुरातील ज्येष्ठ दाम्पत्याचा देखील मृत्यू झालेला आहे. महादेव पवार आणि पत्नी आशा पवार यांचा मृत्यू झालेला आहे. मुलाला लंडनमध्ये भेटण्यासाठी निघालेल्या आई वडिलांनी आपले प्राण या दुर्घटनेमध्ये गमावलेले आहेत. त्यानंतर आज दिवसभरात अनेक प्रकारचे दृश्य येताना समोर दिसून आलेली होती. मात्र ही दृश्य समोर येत असताना आणखी एका गोष्टीनं लक्ष वेधलेलं होतं. ते म्हणजे ज्या वेळेला या विमानाची दुर्घटना घडलेली आहे आणि दुर्घटना झाल्यानंतर त्याचं एक चाक हे त्या ठिकाणी असलेल्या इमारतीमध्ये फसलेलं आहे. त्यामुळे आता गिअर सिस्टममध्ये तर काही बिघाड झालेला नव्हता ना. या अनुषंगानं आपण एव्हिएशन तज्ज्ञ अमोलजी, मी आपल्याकडे येईल. अमोलजी, लँडिंग गिअर पूर्ण बंद न झाल्याचे काय दुष्परिणाम होतात? कारण काही दृश्य जी आज उपलब्ध झाली त्यामध्ये एक गोष्ट समोर आलेली आहे की एक चाक बिल्डिंगमध्ये फसल्याचं दिसतंय. हे नेमकं काय आणि कशाचा द्योतक आहे असं आपल्याला वाटतं? अमोलजी, आपण प्रत्येकानेच विमानाचं उड्डाण टेक ऑफ याचं निरीक्षण केलेलं असतं. आधी विमान धावपट्टीवर वेगाने धावायला सुरुवात होते, त्याच्यानंतर विमान हवेत जातं आणि हवेत गेल्याच्या नंतर विमानाची जी चाकं बाहेर असतात त्याला आपण लँडिंग गिअर म्हणतो. ते लँडिंग गिअर हे विमानाच्या पोटात आतमध्ये जातं. बरोबर आहे. त्याला हे आपण बाहेरून बघत असतो, प्रत्येकाने हे निरीक्षण केलेलं असतं. त्यावेळेस वैमानिक आतमध्ये काय करत असतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देतो. टेक ऑफ करायच्या आधी सगळ्यात बिफोर टेक ऑफ चेकलिस्ट कम्प्लीट झालेली असते. टेक ऑफ क्लिअरन्स मिळाल्याच्या नंतर वैमानिक इंजिनची जी थ्रस्ट असतात त्याला टोगा नावाचं बटन असतं, ते दाबल्याच्या नंतर इंजिन मध्ये पॉवर येते. म्हणजे आपण ऍक्सिलरेटर देतो असं म्हणतात, तर ते इंजिनची पॉवर पूर्ण येते आणि मग विमान धावपट्टीवर धावायला लागतं. आणि एक V1 नावाचा स्पीड असतो, ऍक्शन इनिशिएशन स्पीड म्हणतात त्याला. त्या स्पीडच्या आधी जर विमानाच्या इंजिनला काही खराबी आली किंवा बर्ड्स आले किंवा अशी कुठलीही घटना घडली तर वैमानिक ते विमान रिजेक्ट टेक ऑफ करून जमिनीवरच थांबवू शकतात. पण आज जी घटना घडली आहे त्याच्यात जो बँग आवाज झालेला तो बहुतेक V1च्या नंतर आला असावा आणि त्याच्यामुळे वैमानिकांनी हे विमान वर हवेत नेलेलं आहे. आणि हे विमान वर हवेत नेतो जेव्हा सगळ्यात पहिला पायलट मॉनिटरिंगचा कॉल असतो तो म्हणजे पॉझिटिव्ह रेट गिअर अप. ह्या ठिकाणी ते झालंय असं दिसत नाही, कारण वैमानिकांना विमान झाल्याच्या नंतरच विमानात बिघाड झाल्याची कल्पना आलेली आहे आणि बहुतेक त्यांनी ते गिअर अप हा कॉल ते करू शकलेले नसतील, कारण विमानात इतर अनेक घटना आज घडल्या असणार. आणि त्या परिस्थितीत त्यांनी ते विमान वर नेलेलं आहे आणि
त्याच्यानंतर त्यांचा हा एकदम जाणीवपूर्ण निर्णय असेल की जर विमान खालीच जाणार असेल तर त्याचे गिअर्स आपण पोटात म्हणजे गिअर अप करू नये, ही त्यांची एक जाणीवपूर्वक घेतलेली डिसिजन असणार आहे, ज्याच्यामुळे जेव्हा विमान जमिनीवर जाईल तेव्हा इम्पॅक्ट कमी होईल. आणि ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर आपल्याला विमानाचे बरेचसे पार्ट वेगवेगळ्या ठिकाणी मिळू शकतात, कारण त्या विमानाचा स्पीड लँडिंगच्या वेळेस खूप जास्त असतो. आणि त्याच प्रकारे मला असं वाटतंय की ते लँडिंग गिअर्सचा फोटो आज जो सर्क्युलेट होतोय, इट इज आफ्टर इम्पॅक्ट, इट हॅज नथिंग टू डू विथ द लँडिंग टुडे. आय मीन डेफिनेटली लँडिंग गिअर प्लेज इट्स पार्ट, पण हे ऍक्सिडेंटचं कारण आहे असं मला वाटतं. निश्चितच आहे. अनेक कंगोरे आहेत या सगळ्या दुर्घटनेमध्ये, अनेकांनी प्राण गमावलेले आहेत. या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी आपण याच चॅनलवरती पाहणार आहोत. मात्र आजच्या झालेल्या दुर्घटनेसंदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी स्वतः गुजरातमधील ज्येष्ठ पत्रकार किशोर अंजारिया आपल्यासोबत होते. त्यांना असं वाटतंय कुठेतरी भ्रष्टाचार आणि अनेक गोष्टींमुळे तर प्राण गेले नसावेत ना, अशी शंका ते उपस्थित करतायत. तर दुसरीकडे माजी एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर आणि अमोल सर, तुम्ही देखील आमच्या चर्चासत्रामध्ये या ठिकाणी जोडला गेलात आणि या संदर्भातली सविस्तर माहिती प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.